नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या SP कुकिंग चॅनेलवर। आज आपण बनवणार आहोत मऊ, रसाळ आणि तोंडात विरघळणारे गुलाबजाम। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि काही छोट्या टिप्स पाळल्या तर तुमचे गुलाबजाम प्रत्येक वेळी परफेक्ट बनतील। चला तर मग पाहू। भांड्यात गुलाबजाम मिक्स घेतले आहे, त्यात थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळून घेऊया। हे बघा, पीठ असे मऊसर घट्ट मळून घेतलेले आहे। पीठ 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवूया। त्यानंतर हाताला थोडे तेल लावून छोटे छोटे गुळगुळीत आणि भेगा नसलेले गोळे तयार करूया। आता आपण पाक तयार करूया। सर्वप्रथम एका भांड्यात साखर आणि पाणी घेऊया। मध्यम आचेवर साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत गरम करा। हवे असल्यास वेलची पूड टाका। एक चमचा घेऊन साखर पाण्यात विरघळूया। एकसारखा आणि हलका पाक तयार झाला की गॅस बंद करायचा। हा बघा, पाक तयार झाला आहे। आता आपण गॅस बंद करूया। कढईत तेल गरम करून गोळे सावकाश तेलात सोडा आणि आच मंद ठेवा। सतत हलक्या हाताने फिरवत तपकिरी रंग येईपर्यंत तळा। हलक्या हाताने तळून घेऊया। हा बघा, त्याला तपकिरी रंग आला। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। तयार झालेले हे गुलाबजाम ह्यामध्ये आपण हा कोमट पाक ओतूया। आणि आता आपले हे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट गुलाबजाम तयार आहेत। तुम्ही गरम किंवा थंडही सर्व करू शकता। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।